वरील सर्व गोष्टीचे विवेचन ऐकून अर्थातच अर्जुनाच्या मनात नेहमीप्रमाणेच शंका उत्पन्न होतात आणि आपली शंका तो भगवंताला विचारतो आहे. 21व्या श्लोकात अर्जुन उवाच कैर्लिङ्गै स्त्रीन् गुणानेतान् तीतो भवति प्रभो किमाचारः कथैचेतां स्त्रीन् गुणान्नति वर्तते. अर्थ, अर्जुनाने विचारले की हे प्रभू भगवंता, या 3 गुणांच्या पलीकडे असणाऱ्यांची ओळख कोणत्या लक्षणांनी होते? तो आपल्या आजूबाजूला असेल तर तो कसा वागतो आणि तो या 3 गुणांच्या पलीकडे कसा काय जाऊ शकतो? अर्जुनाच्या या शंका आहेत. आपण विवरण पाहूया. गुणातीत पुरुष दुःखमुक्त होऊन अमरत्व प्राप्त करतो असे भगवंतांनी सांगितल्यावर अर्जुनाच्या मनामध्ये अशा गुणातीत पुरुषाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि या जिज्ञेसे पोटीच तो भगवंताला विचारतोय की प्रभू, ज्यांनी गुणांचे अतिक्रमण केले आहे किंवा जो गुणांच्या पलीकडे गेला आहे त्याला आपण कसे काय ओळखायचे असते? एरवी इतर प्रापंचिक माणसांपेक्षा किंवा सामान्य माणसांपेक्षा त्याचे वागणे बोलणे वेगळे असते का? त्याची दिनचर्या कशी असते? तो सर्वसामान्य माणसाप्रमाणेच त्याच्या गरजा म्हणजे खाणे पिणे राहणे झोपणे उठणे बसणे किंवा इतर सर्व व्यवहार पूर्ण करतो का? की त्याचेपेक्षा त्याचे आचरण भिन्न असते? तसेच या 3 गुणांचे पलीकडे जाण्यासाठी काय करावे लागते? यासाठी एखादा उपाय आपण मला सांगावा आणि कोणत्या साधनाने माणूस गुणातीत होऊ शकतो हे सुद्धा सांगावे. आणि अशा ह्या अर्जुनाच्या प्रश्नांना भगवंत पुढील श्लोकातून उत्तर देत आहोत. ते आपण पुढच्या श्लोकात पाहूया. इथे थांबूया.